व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आताच अरुंधतीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्लीज। नमस्कार, मी अरुंधतीज किचनच्या हे डाएट रेसिपी सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रागी खिचडी। रागी म्हटलं की कॅल्शियम, आयर्न आणि भरपूर फायबरने सुपरफूड। रागी हा पदार्थ डायबेटिक लोकांना आणि रोजच्या जेवणात आहारासाठी खूप उपयुक्त आहे आणि शिवाय वजन कमी करणाऱ्यांसाठी ही खूप फायदेमंद आहे। चला तर मग बघूया आजची रेसिपी, आपल्या सुरुवात करूया। चला तर मंडळी, आपण बघूया खिचडी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य। आणि इथे मी घेतलेले आहे रागी म्हणजेच आपली नाकली, आणि नंतर घेतलेला आहे घेवडा आणि हिरवे वाटाणे। इथं मी फ्रेश वाटाणे घेतलेले आहे। यात आहे ऑरेंज गाजर आणि त्यानंतर आहे मूग डाळ, कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, हळद आणि जिरे, आणि इथे आहे हिरव्या मिरच्या। अशा प्रकारे आपलं सगळं साहित्य कट करून रेडी आहे। इथे मूग डाळ भाजून घेतलेली आहे आणि रागी सुद्धा भाजून घेतलेली आहे, भाजल्यानंतर धुतलेली आहे। त्यानंतर आपण कुकर घेतलं, कुकरमध्ये तूप टाकलं। इथे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण अगदीच कमी वापरा। त्यानंतर तूप तापलं आणि तुपामध्ये आपण टाकणार आहोत जिरे। जिरे तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता। इथे मी टाकला त्यानंतर कढीपत्ता आणि छान तडका द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या। कडकडीत तेलाला कढीपत्त्याला फोडणी आली आणि त्यानंतर टाकल्या हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या सुद्धा छान तडतडल्या। फोडणीचा तडका हा तुमच्या पदार्थाला एक स्वाद देतो। त्यानंतर लगेचच टाकलेला आहे आपण आले लसूण। मी पूर्ण पेस्ट नाही करून घेतलेली, इथे ठेचून घेतलेला आहे। आणि त्यानंतर लगेचच मी टाकलेला आहे घेवडा। या खिचडीमध्ये जे काही आपण पदार्थ टाकतो, जे काही इंग्रेडियंट्स टाकतो, ते शरीरासाठी सगळेच खूप उपयोगी आहे। त्यानंतर आपण त्यात टाकले गाजर, त्यानंतर वाटाणे आपण टाकणार आहोत। आणि छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात तुम्ही जी रागी घेतलेली आहे तिला छान मोड आणून जरी ती घेतली तरी खूप छान खिचडी तुमची होईल। आणि तुम्हाला अशाच नागलीच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात। इथे मी टाकलेले आहे भाजलेले मूग डाळ। तर ही मूग डाळ जरी भाजलेली असेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही याच फोडणीमध्ये चांगली परतवून चांगली तडका येईपर्यंत भाजून घ्या। भाजण्याचं एकच कारण की ती लवकर शिजली पाहिजे, कारण रागी असते खूप बारीक आणि ती पटकन शिजत नाही। त्यामुळे ती भाजून घेतली ती पटकन पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये लगेच फुलून येते। आणि नंतर टाकलेली आहे आपण हळद, त्यानंतर मीठ चवीनुसार। ह्या गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर तुम्ही मिरची अगदीच कमी टाका। तुम्ही अळणी खात असाल तर मीठही तुम्ही कमी टाका। त्यानंतर आपण टाकतो आहे कोथिंबीर। छान उकळी आलेली आहे आणि त्यानंतर मी लावते झाकण।
झाकण लावल्यानंतर आपल्याला याच्या 4 ते 5-6 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे. तुम्ही पाणी थोडंसं एक्स्ट्राचं राहू द्या. तर मी इथे 4 ते 5 शिट्ट्यानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे आणि आपली इथे खिचडी रेडी आहे. किती सुंदर मस्त दिसते. आणि ही रेसिपी तुम्ही डिनरसाठी किंवा लंचसाठी सुद्धा करू शकता. जर तुम्ही डाएट करत आहात तर परफेक्ट रेसिपी आहे. खूप घरच्या घरी खूप कमी सामानात तुमची ही रेसिपी रेडी होते. आपली खिचडी रेडी आहे आणि एकदा नक्की तुम्ही ट्राय करा.